स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे मराठी व्याकरण. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला. केशवकुमार हे कोणत्या कवीचे टोपणनाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे, 2 राम गणेश गडकरी, 3 वि. वा. शिरवाडकर, 4 कृष्णाजी केशव दामले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे. केशवकुमार हे प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक 2 कुसुमाग्रज हे कोणत्या कवीचे टोपणनाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 प्रल्हाद केशव अत्रे, 2 राम गणेश गडकरी, 3 वि. वा. शिरवाडकर, 4 कृष्णाजी केशव दामले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वि. वा. शिरवाडकर. कुसुमाग्रज हे वि. वा. शिरवाडकर यांचे टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक 3 आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणत्या कवीस म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 कवी अनिल, 2 केशवसूत, 3 कुसुमाग्रज, 4 शिवाजी सावंत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केशवसूत. आधुनिक मराठी कवितेचे जनक असे केशवसूत यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 प्रतिवर्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास, 4 कर्मधारय समास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास. प्रतिवर्ष या शब्दामध्ये अव्ययभाव समास आहे. प्रश्न क्रमांक 5 2 नद्यांमधील प्रदेश शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 त्रिभुज प्रदेश, 2 खाडी, 3 संगम, 4 दोआब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दोआब. 2 नद्यांमधील प्रदेश यास दोआब असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 मी चित्रपट पाहिला आहे या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ, 2 चालू वर्तमान काळ, 3 चालू भूतकाळ, 4 पूर्ण भूतकाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ. मी चित्रपट पाहिला आहे या वाक्यात पूर्ण वर्तमान काळ आहे. प्रश्न क्रमांक 7 मी कादंबरी वाचत होतो या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ, 2 चालू वर्तमान काळ, 3 भविष्यकाळ, 4 अपूर्ण भूतकाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ. मी कादंबरी वाचत होतो या वाक्यातील काळ आहे अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 8 मूळ वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 46, 2 48, 3 50, 4 52. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 48. मूळ वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या 48 आहे. प्रश्न क्रमांक 9 आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 46, 2 48, 3 50, 4 52. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 52. आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या 52 आहे. प्रश्न क्रमांक 10 मराठी वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 8, 2 12, 3 14, 4 16. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 14. मराठी वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या ही 14 आहे. प्रश्न क्रमांक 11 मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 8, 2 12, 3 14, 4 34. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 34. मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांची संख्या ही 34 आहे. प्रश्न क्रमांक 12 मराठी वर्णमालेमध्ये स्वरादीची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 8, 2 2, 3 4, 4 12. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2. मराठी वर्णमालेमध्ये स्वरादी एकूण 2 आहेत. प्रश्न क्रमांक 13 उचलली जीभ लावली टाळूला या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 1 चविष्ट पदार्थ खाणे, 2 वाईट बोलणे, 3 मन मानेल तसे बोलणे, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मन मानेल तसे बोलणे. उचलली जीभ लावली टाळूला या म्हणीचा योग्य अर्थ आहे मन मानेल तसे बोलणे. प्रश्न क्रमांक 14 अण्णा व अक्का हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 संस्कृत, 2 गुजराती, 3 तामिळ, 4 कानडी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कानडी.
अक्का व अण्णा व अक्का हे शब्द कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 15. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 धातू, 3 विभक्ती, 4 क्रियापद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 धातू. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ धातूला धातू असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.